सुखे शिव ब्रह्मानंदा, सुखे शिव ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा, नोहे मग बाधा काळदूत यमाची, करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची, तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे शिव वासुदेव धनिवरी, करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची, लोभ ममता दवडू आशा, उदर व्यथेचा वोळसा, न करू आणि कसायासा, वासुदेवा वाचुनी, करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची, मुख्य वर्माचे हे वर्म, येणे साधे सकळ धर्म, एका जनार्दनी नाम वासुदेव आवडी, करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची, परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारी, कमलनयन कान्हा गोपिका चित्तारी, प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामी, सदै धफलासं विठ्ठलं चिंतयामी, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचं विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागी, सेवक झालो, सेवक झालो, सेवक झालो, सेवक झालो, सेवक गजाननं भूतगणाधि सेवितं कपित्थजम्बू फलचारु भक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं, नमस्ते शारदे देवी सरस्वती मध्यप्रदे, वसतु मम जिह्वाग्रे सर्वविद्यां प्रदा भव, अतुलितबलधामं हिमशैलापदेहं, धनुज्वनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिपरिभक्तं वातजातं, नमामि ओं मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भव्यामृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः, ओं नीलाञ्जनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं, छायामार्तण्डसम्भुतं तन्नमामि शनैश्वरं, नर्मदायै नमो प्रातः, नर्मदायै नमो निशिः, नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्, नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्, सुखे शिव ब्रह्मानंदा, गाऊ राम नाम सदा, नोहे मग बाधा काळदूत यमाची, करू वासुदेव स्मरण, तेने तुटे रे बंधन, खंडेल कर्माची वदन, वासुदेव जपताची, प्रस्तुत प्राप्तसमय प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांचा 5 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि वासुदेव या प्रकरणातील हा अभंग. विठ्ठल आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन सर्वांना ज्ञात आहे. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने विश्वगुरु स्वामी निवृत्तनाथ दादा, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय, सद्गुरु जोग महाराज, युगराज श्री तुकाराम बाबा, सद्गुरु माऊली बाबा, भगीर बाबा आदी सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने पुण्यसलेला गोदावरी गंगा मातेच्या परमपावन कुक्षीमध्ये विराजमान श्री क्षेत्र थडी सरवळे या नगरीच्या अंतर्गत असणारे परमार्थ प्रेमी आमच्या हरिभक्ती परायण
बाळूभाऊ प्रभाकर नागरे यांनी नर्मदा मातेची परिक्रमा केलेली आहे. आणि अशी असणारी नर्मदा मातेची परिक्रमा कोणी केली तर आमच्या बाळूभाऊंनी केली. कुठे राहतात बाळूभाऊ? गोदावरी गंगेच्या काठावरती. मग परिक्रमा कोणती करायला पाहिजे? गोदावरी गंगेची, बरोबर आहे की नाही? त्यांनी कोणती केली? नर्मदा मातेची, नाही? एक त्या नांदूर मध्यमेश्वरला असं एक प्रेमानं आम्ही त्यांना आत्या म्हणतो. त्यांनी सुद्धा बरं का मला असा प्रश्न विचारला, का हो बाबा तुमचा जन्म कुठं झाला? म्हटलं नांदूर मध्यमेश्वरला. राहतात कुठं तुम्ही? म्हटलं नांदूर मध्यमेश्वरला. त्यावेळेस नांदूरलाच राहत होतो. बरं तुम्ही पाणी कोणतं पितात? म्हणजे शेताला पाणी कोणतं जातं? म्हटलं नांदूरच्याच धरणाचं, गोदावरी गंगेचं अर्थात. म्हटले मग खातात आईचं आणि गातात मावशीचं, असं तुम्ही काय करतात? म्हटले नाही का. त्यांनी मला प्रश्न विचारला, खातात गोदावरी गंगेचं आणि गातात नर्मदा मैयाचं. सजन ध्यानात ठेवा, आज बाळूभाऊंनी आपल्या जीवनामध्ये जी नर्मदा मातेची परिक्रमा केलेली आहे. का नर्मदा मातेची परिक्रमा करायची? काय असा नर्मदा मातेचा महिमा आहे? आपल्या जीवनामध्ये गोदावरी गंगेची परिक्रमा चालणार नाही का? ती पण चालेल, पण दोन्हींमध्ये असणाऱ्या काही प्रचंड स्वरूपाच्या अडचणी आपण आपल्या जीवनामध्ये जर बघितल्या तर सर्व सेव्य अशा पद्धतीची परिक्रमा जर कोणती असेल तर ती नर्मदा मातेची. नर्मदा मातेच्या परिक्रमेचे अनेक प्रकारचे वैशिष्ट्य आहेत. आता याच्यावरती माझे 5-50 कीर्तनं, जवळपास अभंग, म्हणजे अभंग तेच असतील पण 5-50 चिंतनं याच्यावरती झालेले आहेत. यूट्यूबला बरेच आहेत त्या ठिकाणी. म्हणून सांगायचं जरी तेच असेल तरी अभंग बदलावा लागतो, बरोबर आहे का नाही? अभंग बदलावा लागतो, नाही तर मग तेच अभंग म्हटल्यानंतर रट्ट रोटीन घट्ट पिठलं होईल, नाही का? सांगायचं तेच राहतं, आता वेगळं काय सांगणार आहे त्या ठिकाणी सांगून. परंतु म्हणून या दृष्टिकोनातून नाथबाबांच्या अभंगावरती आपण चिंतन करतोय. सजनो, कराल विकराल कलिकालामध्ये नर्मदा मातेची परिक्रमा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची. या परिक्रमेने काय मिळतं या अभंगाच्या द्वारे आपण चिंतन करूया. विठ्ठल आजची असणारी या ठिकाणची गायकवाद गुणीजन मंडळी या ठिकाणी आहेत, नाही का? आज पहिले तर आमचे अक्षय महाराज आहेतच, याबरोबरच आमचे पंडित महाराज आहेत. परंतु हे रत्न त्यांच्या घरातलं हे मला माहिती नव्हतं, बरं का? हे मला माहिती नव्हतं त्या ठिकाणी. आणि सहज माऊली आमचे जरा बाहेरगावी गेल्यामुळं अक्षय महाराजांना म्हटलं बघा कोणीतरी पाखवाजी. मग त्यांनी सांगितलं, म्हटले आहेत, म्हटले घरातलेच माणसं आहेत, नाही का? काय सुंदर मृदंग वाजतोय महाराज. खऱ्या अर्थाने कचू नानाचा जो परमार्थ आहे तो अगदी सिद्धीला गेलेला आहे, बरं का? असं म्हणावं लागेल त्या ठिकाणी की आमचे कचू नाना असतील, आमचे पंडित महाराज असतील, आणि खऱ्या अर्थाने अतिशय सुंदर अशा पद्धतीचे मृदंगाचार्य आज आपल्याला त्यांचे पण साथ आहेत. गावामधले सुरेश भाऊ वगैरे सर्व मंडळी, सर्वांना या ठिकाणी प्रणाम करतो आणि अतिशय योग्य वेळेमध्ये सेवा भगवंताच्या चरणाविंदे समर्पित करूया. विठ्ठल सजनो, प्रत्येक माणसाच्या पाठीमागे भीती लागलेली आहे, नाही का? प्रत्येक माणसाच्या पाठीमागे भीती लागलेली. आपण जरी या मंडपामध्ये बसलेलो आहोत तरी सुद्धा इथं असे निश्चिंत बसलेले नाही. प्रत्येकाच्या पाठीमागे भीती लागलेली. व्यवहारामधल्या भीती सोडून द्या, व्यवहारामध्ये अनेक प्रकारच्या भीती त्या ठिकाणी आहेत. आता काही ना भीती वाटत असेल, बाबा लेट आले, आता एक कीर्तन कधी सोडणार, बरोबर आहे का? आणि जोपर्यंत ते सोडत नाही तोपर्यंत बसावंच लागणार बळजबरी, बरोबर आहे का नाही? काही नाही याची भीती असेल, कोणाला कशाची भीती, कोणाला कशाची भीती. परंतु सज्जनो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक महत्वपूर्ण भीती आहे, ती म्हणजे मरणाची. आणि मरणाच्या भीतीपेक्षा सुद्धा मेल्यानंतर आपलं काय होणार आहे याची बहुसंख्य समाजाला भीती आहे. विठ्ठल काही लोक म्हणतात मेलं म्हणजे गेलं. ध्यानात ठेवा, नाही का? जसं गावामध्ये लोक म्हणतात मंदिर बांधायचं, मंदिर बांधायचं, मंदिर बांधायचं. आणि जे लोक मंदिर बांधण्यासाठी असा प्रयत्न करतात, सगळे एकवटतात, देणगी देतात, बऱ्याच दिवस ते काम चालतं आणि मूर्ती बसली का लोक म्हणतात झालो आता मोकळे. बाया सुद्धा म्हणतात झालो आता मोकळे. कशासाठी? कुरड्या करण्यासाठी, बरोबर आहे की नाही? शेवया करण्यासाठी, पापड करण्यासाठी.
सजनो ध्यानात ठेवा, ज्या दिवशी मूर्ती बसते, ज्या दिवशी मूर्ती बसते त्या दिवसापासून आपण मोकळे होतो का बंधनामध्ये जातो? आपण बंधनामध्ये जातो. कारण का, आतापर्यंत बरं होतं की जेणेकरून मंदिरात मूर्ती नव्हती. आता ती मूर्ती बसवल्यानंतर 3 दिवस जर विधिवत तिची पूजा जर नाही झाली तर मूर्तीमधलं देवत्व नष्ट होतं आणि आपण केलेले सगळे कष्ट जे असतात ते विफल जातात, वाया जातात. तसं सज्जनो, मेला म्हणजे गेला असा त्याचा अर्थ नाही. मेला म्हणजे संपला असं नाही. मेला म्हणजे आपल्या जीवनामध्ये पुढे मात्र आपण आपल्या जीवनामध्ये जे कर्म केलेलं आहे तर त्या कर्माचा हिशोब आणि किताब सुरू होतो, नाही का? बऱ्याच वेळेस वर्ष श्राद्ध विधी असतो आणि वर्ष श्राद्ध विधीच्या निमित्ताने अगदीच 51,000 1 लाखाचा बाबाही त्या ठिकाणी आणला जातो. चांगल्या पद्धतीचा नाशिक जिल्ह्यात नाहीत असा मंडप असतो. लोक सुद्धा म्हणतात आमच्या वडिलांनी फार कष्ट केले, फार कमवून ठेवलं, नाही का? आणि म्हणून मोठा सोहळा होतो. लोक सुद्धा आवडीनं त्या पदार्थावरती ताव मारत असतात. हे ते मिष्टान्न खात असतात आणि ज्याने देह सोडला ते नरकामध्ये टोले खात राहत, नाही का? सांगा, जीवनामध्ये मेला म्हणजे मनुष्य सुटला नाही. अनेक प्रमाणात येता येईल. नाही त्या यमासी करुणा, नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढता कोणी प्राण, बाहेर काढता कोणी प्राण, ओढाळ सापडे नैसा, ओढाळ सापडे नैसा, थोर यातना करीते, नाही त्या यमासी करुणा, नाही त्या यमासी करुणा, थोर यातना करीते, नाही त्या यमासी करुणा, नाही त्या यमासी करुणा, ओ नाही त्या यमासी करुणा, नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढता कोणी प्राण, बाहेर काढता कोणी प्राण, ओढाळ सापडे नैसा धान्य, ओढाळ सापडे नैसा धान्य, थोर यातना करीते, थोर यातना सजनो, यमाला कुठल्याही प्रकारची करुणा नाही. तो आपल्या या कुडीमधून प्राण काढत असताना एखादं ओढाळ जनावर जसं सापडावं, ज्यानं आपल्या पिकाची नासधूस केलेली असावी, आणि मग तो मालक जसा त्याला चोपत असतो ना, तसा तो यमधर्म आपण केलेल्या प्रत्येक कर्माचा जो हिशोब आहेत ना तो करून, आणि आपण जे चुकीचं दुष्कृत्य करत असतो, कोणी असो त्या ठिकाणी, तिथं कोणाचा वशिला चालत नाही. यमाचा यमदंड बैसतील माथा, यमाचा यमदंड बैसतील माथा, यमाचा यमदंड बैसतील माथा, यमाचा यमदंड बैसतील माथा, जेव्हा तू रक्षिता कोण आहे, जेव्हा तू रक्षिता कोण आहे, यमाचे यमदंड तील माथा, यमाचे यमदंड बैसतील माथा, तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे, तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे,
सरकटे माऊलीच्या तालमीमधले पैलवान आहे बरं का. यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझं रक्षिता कोण आहेत. सजनो ध्यानात ठेवा त्या कालखंडामध्ये आपला रक्षण करणारा दुसरा कोणी. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये मरणोत्तर ज्या यमाच्या ताब्यामध्ये पडायचं आहेत आपल्याला, तर त्याच्या बाहेर आपण पडलं पाहिजे. यमाच्या ताब्यामध्ये जाता कामा नये. आणि म्हणून या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपल्या मानवी जीवनामध्ये विचार करायचा आहे. मानवाच्या जीवनामध्ये म्हटलेलं आहे यमाचा पाहुणा प्राणी होय. हा जो प्राणी मात्र आहे हा एक प्रकारे त्या ठिकाणी यमाच्याच ताब्यामध्ये जातोय, त्याचाच पाहुणा म्हणून आणि आपल्या जीवनामध्ये तो कर्म करतोय, दुष्कर्म करतोय. मग याच्यामधून बाहेर पडण्यासाठी, यमाच्या तडाख्यामध्ये बाहेर पडण्यासाठी, त्याच्या बाधेमधून मुक्तता होण्यासाठी काय उपाय आहेत आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. सुखे सेवू ब्रह्मानंदा, सुखे सेवू ब्रह्मानंदा, सुखे सेवू ब्रह्मानंदा, सुखे सेवू ब्रह्मानंदा. गाऊ राम नाम सदा, गाऊ राम नाम सदा, गाऊ राम नाम सदा, गाऊ राम सदा. नो हे मग बाधा, नो हे मग बाधा, नो हे मग बाधा, नो हे मग बाधा. काळदूत यमाची, काळदूत यमाची, करू वसुदेव स्मरण, करू वसुदेव स्मरण. काळदूत यमाची, काळदूत यमाची, करू वसुदेव स्मरण, करू वसुदेव स्मरण. सुखे सेवू ब्रह्मानंदा, गाऊ राम सदा, डोहे मगमा, काळदूत यमाची. सुखे सेवू ब्रह्मानंदा, गाऊ राम सदा, डोहे मगमा, काळदूत यमाची. नाथ बाबा आपल्याला सांगतात नोहे मग बाधा काळदूत यमाची. केव्हा आपल्याला तो यमाचा असणारा त्या ठिकाणचे यमाचे दूत असतील, काळाचे दूत असतील, त्यांच्या बाधेमधून मनुष्य केव्हा बाजूला जाईल त्याचं साधन सांगतात सुखे सेव ब्रह्मानंदा. सजनो आपण आपल्या जीवनामध्ये ब्रह्मानंदाचं सेवन करायचं. मग हा ब्रह्मानंद जो आहे तो कुठं मिळतो? लासलगावला मिळतो का? तो निफाडला मिळतो का? मिळत असेल तर काय तोळा मिळतो, काय किलो मिळतो, काय त्याचा रेट, काय त्याचा भाव, काय त्या ब्रह्मानंदाचा? बरोबर आहे की नाही सजनो? ब्रह्मानंद शोधण्यासाठी आपण बाहेर जातो, आपण बाहेर जातो, परंतु ब्रह्मानंद हा आपल्याला बाहेर मिळणार नाही. ब्रह्मानंद हा जो आहे तर आपल्या आतमध्येच आहे. त्याच ब्रह्मानंदाला आपण आत्मानंद म्हणतो. आत्मानंद. मग आत्मा कुठे आहे? कुठे आहे? तसा तो सर्वाघटी राम देहादेही एक या न्यायाने सर्वत्र व्यापक. आत्मा सुद्धा असा काही संकुचित नाही, तो सुद्धा व्यापक आहे, कारण ते परमात्माचं स्वरूप आहे. आणि परमात्मा जसा व्यापक आहे तसा आत्मा सुद्धा काय आहे? व्यापक आहे. परंतु तरी सुद्धा आपल्या असणाऱ्या या शरीरामध्ये, कुडीमध्ये समष्टी असणारा जो आत्मा आहे तो व्यष्टी रूपाने प्रत्येकाच्या शरीरामध्ये काय झालेला आहे? त्या ठिकाणी समाविष्ट झालेला आहे. मग आपल्या जीवनामध्ये आपल्याला आत्मानंद प्राप्त करायचा आहे. मग हा आत्मानंद जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर याच्यासाठी
पुन्हा साधन सांगितलं. सुखे सेवू ब्रह्मानंदा गाऊ रामनाम सदा. आपल्या जीवनामध्ये सदा सर्व काळ आपल्याला रामनामाचं काय करावं लागेल? चिंतन करावं लागेल. सदा सर्व काळ रामनामाचं चिंतन करावं लागेल. सजनो, बऱ्याच वेळेस मनुष्य हा इतका विसराळू प्राणी आहे की त्याला आठवणच राहत नाही का? त्याला आठवण राहत नाही. मग आठवण राहत नाही. बऱ्याच वेळेस काही लोक दुकानामधून काही यादी आणायची राहते, पण त्यांच्या डोक्यात राहत नाहीत म्हणून ते काय करतात माहिती का? त्याची एक लिस्ट तयार करतात, काय काय आणायचं, आणि मग त्याची लिस्ट तयार करतात. ध्यानात राहिलं पाहिजे. नेमके हे पठ्ठे दुकानामध्ये जातात आणि तिथं गेल्यानंतर आपण कशाला आलेलो आहे गावामध्ये हेच विसरून जातात. हेच अगोदर विसरून जातात. त्या दुकानाच्या पासून पुढे जातो, नंतर आठवण येते हो आपल्याला दुकानात जायचं. मग दुकानामध्ये जातो आणि गेल्यानंतर काय आणायचंय ते डोक्यात राहत नाहीत. मग तो म्हणतो हो मी लिस्ट करून आणलेली. जेव्हा खिशात हात घालतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतो यादीच विसरून आलेला राहतो, नाही का? सजनो, इथं कदाचित पुन्हा गावात जाता येईल, पुन्हा आपल्या जीवनामध्ये ती जी यादी आहे ती परत आणता येईल. पुन्हा गावामध्ये जाऊन तो किराणा घेता येईल, घरी आणता येईल. परंतु अशा प्रकारची जी व्यवस्था आहे, एकदा हे जर शरीर जर सुटलं तर हे शरीर सुटल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये ही व्यवस्था असेल म्हणून सांगता येत. विसरली तया थोर झाली हरी. विसरली तया थोर झाली हरी. पततील काही नवऱ्याची पततील काही नवऱ्याची. विसरली तया थोर झाली हानी. विसरली तया थोर झाली हानी. पचतील काही चौऱ्याऐंशीच्या. पचतील काही चौऱ्याऐंशीच्या. हो, विसरली तया थोर झाली हानी. पचतील खाणी 84च्या. या 84 लक्ष योनी हिंडता दुःख भोगले. फार अवघड दुःख आहे माणूस, फार अवघड दुःख आहे. एके ठिकाणी मी बघितलं, एक गोमाता होती, अशी ताजी तवानी होती महाराज. पण तिला नेमकं इथं पाठीमागच्या बाजूला एक अशी जखम झालेली मी पाहिली आणि तिच्यामध्ये किडे पडलेले होते. किडे महाराज नवतरुण अशी चिमटा घेतला तर रक्त निघेल अशा पद्धतीची ती असणारी गोमाता. आणि पाठीमागे जनावराला जी जखम चाटता येते ती बरी होते, पण जी चाटता येत नाहीत त्या यातना खूप भयंकर असतात, कठीण असतात. सज्जनो, त्या गोमातेच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर ती जखम अशी लाल बुंद चट दिसत होती. त्या ठिकाणी त्याच्यामधून अशी घाण वाहत होती. किती दुःख असेल, किती दुःख असेल त्या ठिकाणी. म्हणून सज्जनो, प्रत्येकाने आपल्या जीवनात विचार करायचा आहे. या दुःखाच्या पलीकडे आपल्याला जायचंय. देवाला प्रार्थना करा, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवून या न्यायाने देवा, एकदा तरी या दुःखाच्या पलीकडे आम्हाला कर. आणि मग बघा, प्रमाण दिलं यांनी. विसरली तया थोर झाली हानी. व्यवहारामध्ये अनेक ठिकाणी काही हानी होतात, परंतु भगवान परमात्म्याला विसरल्याची जी हानी आहे ती या जगामध्ये भरून निघणारी नाही. विठ्ठल विठ्ठल एक थडी सारोळे गावामधला गृहस्थ निफाडला कामासाठी जातो. आणि मग तो निफाडला कामासाठी जायचा. मग रोजचा तो काय करायचा, दूध पिशवी घरी व्यवस्था नव्हती आणि म्हणून रोज तो काय करायचा, निफाडवरून दूध पिशवी घेऊन यायचा. एक दिवस त्याला दूध पिशवी बायकोने सांगितलेली होती, आणण्याची आठवण राहिली नाही. दूध पिशवी आणली नाही. त्याच्या जीवनामध्ये दूध पिशवी न आणल्यामुळं गैरव्यवस्था निर्माण झाली. किती दिवसाची हो, किती दिवसाची? 1 दिवसाची, बरोबर आहे का नाही? 1 दिवसाची गैरव्यवस्था निर्माण झाली. आता ठीक आहे, दुसऱ्या दिवशी तो काय करू शकतो, पुन्हा दूध पिशवी घेऊन येऊ शकतो, ती गैरव्यवस्था दूर करू शकतो. दूध पिशवी आणण्याचं विसरला. 1 दिवस त्याचं काय झालं, नुकसान झालं. एका दिवसाचं. एक
जणाची धर्मपत्नी आणि त्या ठिकाणी तिला बाजारात जाणं शक्य नव्हतं, म्हणून तिनं आपल्या नेहमी तीच बाजारला जायची, पण तिनं काय केलं, आपल्या नवऱ्याला बाजारला पाठवलं. आता पाठवल्यानंतर नेहमीचा बाजार करणारा आणि कधीमधी बाजारला आलेला हे त्या भरेकऱ्यांना त्यांना बरोबर कळतं बरं का, बरोबर कळतं. हा गेला आणि गेल्यानंतर तिथं विचारलं का हो, म्हटले हे टमाटे काय भाव दिले, म्हटले अमुक अमुक भाव दिले. बरं म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही, टाका म्हटले याच्यामध्ये, टाका याच्यात म्हटल्यानंतर त्या बाईने पाहिलं ज्या अर्थी हा टमाटे स्वतः निवडून घेत नाहीत याचा अर्थ गिराईक कसं दिसतं, नवीन दिसतं. आणि मग तिनं काय केलं, सगळा कुचके असणारे टमाटे उचलले आणि त्याच्यावाल्या पिशवीमध्ये टाकून दिले, नाही का. महाराज कितीतरी लोक आता आमच्यासाठी सफरचंद घेऊन येतात बरं का, त्या ठिकाणी एवढा भाव देतात, पण ते इतके बिलंदर लोक राहतात, किती जरी तपासून घेतले बरं का तरी सुद्धा एक दोन बरोबर सडका माल त्याच्यात टाकणारच अशी त्यांची हातवटी राहते. तेव्हा न पाहता घेतल्यानंतर तर सगळे बोगस निघण्याची शक्यता राहते. खूप अवघड आहे महाराज. मग बघा तिनं काय केलं, सगळा सडका माल त्या भरेकरणीनं याच्यावाल्या पिशवीत टाकून दिला. आता यानं काय घेतले, अगोदर टमाटे घेतले, नंतर विचारलं की ही कोथिंबीरची जुडी काय भावे, म्हटले अमुक अमुक, टाका म्हटले 2-4, टाकल्या 2-4 त्याच्यामध्ये. नंतर हा म्हटला बटाटे काय भावे, म्हटले अमुक अमुक किलो आहे, टाका म्हटले 2 किलो बटाटे. नंतर विचारलं भोपळे काय भावे, सांगितलं 1 भोपळा एवढ्याला आहे, त्याच्यावरून काय केले 2-4 भोपळे त्याच्यावरती टाकून दिले. नंतर विचारलं डांगराचा भाव काय, नाही का, चांगलं भलं मोठं डांगर घेतलं आणि त्याच्यावर ठेवलं खाली. टमाट्याचं काय झालं सर, हा टमाट्याचं शेण झालं असेल ना, कोथिंबीरच्या जोडीचं काय झालं असेल, शेण झालं असेल, बरोबर आहे का नाही. असा सगळा माल घेतला, घरी आला, बायकोला म्हटले अवघड आहे भाऊ, म्हटले अवघड आहे, हे कसं तू करते मला काही कळत नाही. आणि असं म्हणून वरून उभ्यानंच पिशवी टाकून दिली, अजून टमाट्याचं काय झालं असेल, नाही का. आणि मग बायकोनं पाहिलं एकही टमाटर कामाचं नाही, बटाटे सगळे उन्ही लागलेले होते, भोपळे सगळे कडूस टाकून दिले, डांगर बाकूस झालेलं होतं, नुकसान झालं. किती दिवसाचं नुकसान झालं, आता पुढचा बाजार कधी, पुन्हा त्याच वाराला नुकसान झालं, पण आठवड्याचं नुकसान झालं, बरोबर आहे का. बघा एक जण नोकरीवरती जात होता आणि जात असताना महिन्याकाठी पगार झाला आणि पगार झाल्यानंतर येता येता सगळे पैसे त्याने हरवले, नुकसान झालं एका महिन्याचं. एक जणाने आपल्या असणाऱ्या शेतीवाडीमध्ये सगळं नांगरलं वगैरे सगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या आणि आता वाट पाहतोय पावसाची, परंतु पाऊसच पडला नाही, बाजरी पेरता आली नाही, त्याचा परिणाम नुकसान झालं एका वर्षाचं. पण सजनो भगवंताला जर आपण विसरलो तर संत महात्मे सांगतात पचतील खाणी यांनी प्रमाण दिलं म्हणून एवढं सांगावं लागलं. विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. सजनो या असणाऱ्या 84 लक्ष योनीमध्ये दुःख आहे आणि प्रत्येक योनीमधून जीवात्मा ज्यावेळेस हा देह सोडत असतो त्यावेळेस तो यमाच्या ताब्यात जातो आणि त्याला प्रत्येक योनीमध्ये दुःख भोगावं लागतं. याच्या पलीकडे जायचं असेल तर सुखाने ब्रह्मानंदाचं सेवन करा. ब्रह्मानंद सेवन करत असताना तो रामनामाच्या द्वारे तो ब्रह्मानंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो. म्हणून साधन सांगितलं गाऊ रामनाम सदा नोहे मग बाधा काळदूत यमाची. बघा याच असणाऱ्या रामनामाचा विसर आपल्याला पडताना दिसतो. आता बरेच लोक नर्मदा मातेच्या परिक्रमेला जातात, परंतु नर्मदा मातेच्या परिक्रमेला गेल्यानंतर जाण्यापूर्वी वैरागी बाबा केवढं वैराग्य असतो, केवढं वैराग्य असतं नाही का. काही काय म्हणतात 2 वर्ष लागले तरी चालेल, पण अर्धवट परिक्रमा सोडून यायचं नाही. 3 वर्ष
वर्ष लागले तरी चालतील, परंतु शांततेत परिक्रमा करायची. कशी परिक्रमा करायची? शांततेत परिक्रमा करायची. सजनो, हे म्हणणारे एकाच आठवड्यामध्ये जे पळापळ सुरू करतात, कोणी कोणाला पुन्हा त्या ठिकाणी विचारित सुद्धा नाही. कित्येक वेळेस याच्यावरून भानगडी तणगडी व्हायच्या नाही का? आता आमचे बैरागी बाबा आहे महाराज, ते बिचारे आले, खूप मोठा अट्टहास बाबांनी केला त्या ठिकाणी, इतके चालले आमच्या बरोबर आणि नेमकं त्यांच्या पायामध्ये चमक निघायला लागली महाराज नाही का? पायात चमक निघायला लागली, पायात चमक निघायला लागली. बाबा असे चालायचे पुढे जायचे आणि बसून घ्यायचे त्या ठिकाणी नाही का? पुन्हा ती चमक व्हायची, पुन्हा तसंच त्याच्यावरती मात करायची, चालायची. परंतु शेवटी मात्र बाबासाठी कोणी थांबलं का? कोणी थांबलं नाही. सजनो, तिथे गेल्यानंतर महाराष्ट्रातल्या लोकांना तिकडचे म्हणजे असणारे जे आश्रमधारी ते म्हणतात, कहा से आए हो? महाराष्ट्र से. भागलपुर एक्सप्रेस आई है. भागलपुर एक्सप्रेस नाही का? थांबायलाच तयार नाही. महाराष्ट्रातील लोक परिक्रमा करत असताना खूप जिद्दीने परिक्रमा करतात बरं का, खूप जिद्दीने, खूप निष्ठेने परिक्रमा करतात, पण कोणी थांबायला तयार नाही. सजनो, अशा चालण्याच्या ओघामध्ये खऱ्या अर्थाने नर्मदा तीरावरती गेल्यानंतर काय करायचंय याचा विसरच त्या परिक्रमावाशांना पडून जातो. विठ्ठल हो, परिक्रमेचा उद्देश काय? तर परिक्रमेचा उद्देश असा आहे की या निकानीच पापानी जन्मांतर कृतानीच तानि तानि प्रणश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे. जन्म जन्मांतरामध्ये केलेलं जे पाप आहेत त्या पापाचं क्षालन जर करायचं असेल तर नामदेव महाराज म्हणतात, नामा मने प्रदक्षिणा. क्षालन करायचं आणि पुण्य जर मिळवायचं असेल तर नामदेव महाराज सांगतात, नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्यानाही गणना. म्हणून प्रदक्षिणा महत्वाची, पण प्रदक्षिणेमधला विधी सांगितला, या निकानीच पापानी जन्मांतर कृतानीच तानि तानि प्रणश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे. प्रत्येक पाऊल टाकायचं, पण पाऊल टाकत असताना नामस्मरण करत ते पाऊल टाकायचं नाही, नामस्मरण करत ते पाऊल टाकायचं. एरवी माऊली ज्ञानोबा सांगतात, नामासी विन्मुख तो नर पापिया. ध्यानात ठेवा, ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण नसेल तो कसा आहे? पापी आहेत, पापीवर. मग तो श्रीमंत किती असू द्या, किती त्याला कीर्तन करू द्या, किती त्या ठिकाणी कंबर बांधू द्या, किती वर्ष आळंदीला राहू द्या, आणि इकडं सुद्धा समाजामध्ये मोठ्या गाड्या घोड्या आश्रम थाट त्याचा किती असू द्या, पण जर मुखात नामस्मरण जर नसेल तर तो आळंदीला राहणारा. मुखात जर नामस्मरण असेल, माऊलींच्या प्रमाणे त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तीर्थे व्यर्थ. त्रिवेणी संगमात जाऊ द्या, नाना तीर्थाचं भ्रमण करू द्या, आळंदीत राहू द्या, नाहीतर पंढरपुरात राहू द्या, परंतु जर नामस्मरण मुखामध्ये जर नसेल तर नामासी विन्मुख तो नर पापिया. तसं प्रदक्षिणा करणाऱ्याने आपल्याला
प्रदक्षिणेला जायचंय ना तर त्याची अगोदर तयारी केली पाहिजे. तयारी ध्यानात ठेवा. जर मला असं म्हणायचंय त्या ठिकाणी की एखाद्याला चांगल्या पैलवानाशी कुस्ती खेळून जर कुस्ती जिंकायची असेल तर त्याला काय करावे, तालीम करावी लागते त्या ठिकाणी. मग जर पैलवानाला पाडायचंय तर तालीम करावी लागते. या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये परिक्रमा करायची आहे, नर्मदा मातेची परिक्रमा करायची आहे. मग त्याच्यासाठी तालीम करावं लागेल का नाही? करावी लागेल. ध्यानात ठेवा, निश्चित करावी लागेल. कारण का? जबाबदारी काय आपल्या जीवनात ध्यानात ठेवा. परिक्रमेला जाणं, हातामध्ये काठी घेणं, हातामध्ये कमंडल घेणं आणि लोकांच्या असणाऱ्या भाकरी झोडत झोडत फिरून येणं याचा अर्थ परिक्रमा नाही. याचा अर्थ परिक्रमा नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो की कीर्तनाला गेल्यानंतर कोणी 1 केली असेल, कोणी 2 केली असेल, त्याला सांगतो मी 3 केलेले आहे जीवनामध्ये. मी 3 पायी केलेले आहे, 3 गाडीने केलेले आहे. अभिमान म्हणून नाही. त्याला मी सांगत असतो तू एका परिक्रमेचा अभिमान करतो, मी 3 केलेले आहे जीवनामध्ये. तू एखादं अनुष्ठान केलं असेल, मी अनेक अनुष्ठानं नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती केलेली आहे. त्यामुळं याचा अभिमानाचा काही विषय नाही, अहंकाराचा काही विषय नाही. परिक्रमा करत असताना कशी परिक्रमा करावी, त्या ठिकाणी किती दिवसाची करावी. आवाज बंद पडला, चालू आहे ना? किती दिवसाची करावी. सजन ध्यानात ठेवा, नर्मदा मातेची विधिवत परिक्रमा 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस. प्रत्येकाचा विधी महाराज, प्रत्येकाचा विधी. तुम्ही ऊस लावल्या महिन्यामध्येच कारखाना घेतो का ऊस? 6 महिन्यामध्ये घेतो का? घेत नाही. मग आता ऊस लावल्यानंतर तुम्ही नोंदवल्यानंतर वेळेच्या आतमध्ये जर त्याला तोड येत नाही का, तर परिक्रमेचा सुद्धा एक विधी आहे महाराज. ती विधीनच झाली पाहिजे त्या ठिकाणी, विधीनेच झाली पाहिजे. मग खरा विधी किती दिवसाचा आहे? 3 वर्ष 3 महिने 13 दिवस. या पद्धतीनं नर्मदा पुराणानुसार तो विधी आहे. काय असेल त्याच्या मागचं काही सूत्र असेल, जास्त आता आपल्याला तिकडे जायचं नाही. ज्याने ज्यांनी ही परिक्रमा केली, भगवत पूज्यपाद आद्यगुरु शंकराचार्यांनी नर्मदा मातेची परिक्रमा केली. एवढंच नाही तर मार्कंडेय महामुनी ज्यांना 14 कल्पाचं आयुष्य आहे, त्यांनी नर्मदा मातेची परिक्रमा केली. सर्व असणाऱ्या मोठ्या लोकांनी नर्मदा मातेची परिक्रमा केली. त्यांनी विधिवत परिक्रमा केली. त्याच्यामध्ये 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस. पुन्हा सांगतो, कोणत्या तीर्थामध्ये गेल्यानंतर किती दिवस निवास करावा, तिथं कोणती साधना करावी. काही ठिकाणी साधनेचं महत्त्व विशेष पद्धतीनं सांगितलेलं आहे. नर्मदा माता जरी सर्वत्र आहे, परंतु काही ठिकाणी तिचं महात्म्य विशेष सांगितलेलं आहे. सर्वत्र सुलभा रेवा त्रिषु स्थानेषु दुर्लभ ओंकारेत भृगुरेत तथा रेवोरी संगमे. बघा, सर्वत्र सुलभा रेवा, सर्वत्र नर्मदा माता सुलभ आहेत, परंतु त्रिषु स्थानेषु दुर्लभ, 3 स्थानावरती दुर्लभ सांगितलेले. एक स्थान सांगितलं ओंकारेत, ओंकारेश्वर सांगितलं. भृगुरेत याचा अर्थ भृगु नावाच्या ऋषींनी जिथं आपली तपश्चर्या केली त्या क्षेत्राचं नाव आहे भरूच, नाही का? त्याला भडोच म्हणतात, त्याला भरूच म्हणतात. गुजरातमध्ये गेल्यानंतर नीलकंठ धाम वगैरे जे आहेत, म्हणजे तिकडचं नीलकंठ धाम भरूचच्या जवळचं, तिथं आपण पाहिलं तर भरूच नावाचं क्षेत्र आहे. या भरूच नावाच्या क्षेत्रामध्ये राजा बलींनी यज्ञ केलेला आहे बरं का. वामन अवतार हा तिथला आहे. जाऊ द्या, आपल्याला फार बारकाव्यात जायचं नाही. आता आपण आपल्या दृष्टिकोनातून, नर्मदा पुराणाच्या दृष्टिकोनातून धरूया, आपल्याला जास्त सखोल चिंतनात जायचं नाही. मग आता बघा, या भृगु क्षेत्रामध्ये तथा रेवोरी संगमे, सजन जिथं संगम असतो त्या संगमाच्या स्थानाचं सुद्धा काय असतं, महत्व आहे. जसं गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा जो संगम आहे तो प्रयागराजला आहे, बरोबर की नाही? यांचा संगम प्रयागराजला आहे. प्रयागराजला तो संगम आहे, म्हणून त्रिवेणी संगमाच्या स्नानाचं विशेष महत्व आहे. नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती कुबेर भंडारीला गेलो तर तिथं नर्मदा आणि ती कर्णाली नावाची जी नदी आहे त्यांचा संगम आहे, म्हणून कुबेरला सुद्धा विशेष पद्धतीचं महत्व आहे. जसा त्र्यंबकेश्वरला नारायण नागबली नावाचा विधी होतो, तशाच पद्धतीचा आपल्या पितृगणांच्या दृष्टिकोनातून एक विशिष्ट पद्धतीचा विधी कुठं होतो तर
कुबेर कर्णाली या स्थानामध्ये होतो बरं का. म्हणून काही स्थानांचं महत्व विशेष आहे. तसं नर्मदा माता आणि ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते अलीकडच्या किनाऱ्याचे स्थान आहेत कटपोर, नाही का, कटपोर, आणि पलीकडच्या किनाऱ्यावरती स्थान आहेत मिठी तलाई. या मिठी तलाई स्थानाच्या जवळ गेल्यानंतर एक स्थान आहे, त्याचं नाव आहे भारभूत. या भारभूत तीर्थाचा महिमा नर्मदा पुराणामध्ये आलेला आहे. आणि या भारभूत तीर्थक्षेत्रामध्ये एक असणारा सहदेव नावाचा वैश्य कसा मुक्त झाला. आता याचं चिंतन आम्ही श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनल प्रारंभ केलेला आहे. या चॅनलच्या द्वारे आम्ही नर्मदा मातेचा विशेष महिमा किती दिवसाचं चाललं होतं, ग्रंथ लिहायचा पण वेळच मिळत नव्हता. मग आता हे सोपं साधन झालं आपल्या खिशामध्ये, नाही का. ग्रंथ पाहायला नको, प्रिंटिंग पाहायला नको, आणि काही उद्योग करायला नको. आपला मोबाईल काढायचा, सबस्क्राईब त्या ठिकाणी चॅनल उघडायचा, नाव टाकायचं श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनल, नाही का. तुम्हाला त्या समोर येईल. आणि आल्यानंतर आता 20-21 दिवस झालेले चॅनल सुरू होऊन आतापर्यंत साधारणतः नर्मदा मातेवरती 10-12 आणि व्हिडिओ टाकलेले. किती तासाचं चिंतन टाकणारे? 1100 तास. किती? 1100 तास नर्मदा मातेवरची तुम्हाला संपूर्ण माहिती. म्हणजे आपल्या चॅनलमध्ये नर्मदा मातेची भौगोलिक माहिती, आपल्या चॅनलवरती नर्मदा मातेची असणारी ऐतिहासिक माहिती, त्याच्यामध्ये मग अहिल्यादेवीचं स्थान असेल, ओंकारेश्वर क्षेत्राचा इतिहास असेल, नेमावर क्षेत्राचा सगळ्या कालखंडामधला इतिहास असेल, अमरकंटक क्षेत्राचा सगळ्या कालखंडातला इतिहास असेल, तिथली भौगोलिक परिस्थिती कशी आहे, नर्मदा जलाचं विशेष महात्म्य काय आहे, कुठून आपण जल उचलून आणि कुठं वाहिल्यानंतर आपल्याला काशीची कावड रामेश्वरला नेल्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये प्राप्त होत असतं. परिक्रमा करत असताना महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण परिक्रमा पूर्ण करून आणि ते जल जर रात्री निशिथ कालखंड, निशिथ बरं का, निषिद्ध नाही, निशित कालखंड, तो रात्री साधारणतः महाशिवरात्रीच्या दिवशी साधारण पद्धतीनं 11च्या पुढे आणि 3 वाजेच्या आतमध्ये असा सर्वसाधारण एक कालखंड असतो. तो 1 ते 1.5 तासाचा असतो. कधी 12च्या पुढे राहतो, कधी 1च्या पुढे राहतो. असा जो निश्चित कालखंड आहे, या कालखंडामध्ये जर आपण नर्मदा मातेची परिक्रमा महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण करायची आणि पूर्ण केल्यानंतर रात्री 12 वाजता जाऊन आपल्या जवळचं असणारं संकल्पाचं जल जर ओंकारेश्वराला जर चढवलं तर 3 परिक्रमा केल्याचं पुण्य एकाच परिक्रमेत प्राप्त होतं. असा याचा काय आहे त्या ठिकाणचा विधी आहे. हे सगळी असणारी बारकाव्याची माहिती श्री नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळणार आहेत. प्रत्येक कीर्तन जे आहेत नर्मदा मातेचं ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सज्जनो, ध्यानात ठेवा, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती काही स्थानांचं विशेष पद्धतीचं महत्व सांगितलेलं आहे. तसं कुबेर कर्णाली नावाचं जे क्षेत्र आहे त्याचं महत्व आहे. त्याच पद्धतीनं आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी नर्मदा माता समुद्राला जाऊन मिळते तिथं भारभूत नावाचं तीर्थ जवळच आहे पैल तीरावरती, त्याचं सुद्धा विशेष पद्धतीचं महत्व आहे. शूलपाणेश्वरचं महत्व आहे, नेमावरचं महत्व सांगितलेलं आहे. सूरजकुंड ज्या ज्या ठिकाणी आहेत, आपण जर खाली गेलो तर हंसोटला सूरजकुंड आहे. त्याच्यानंतर महाराजपूरच्या अगोदर सूरजकुंड आहे. त्या सूरजकुंडाचं काय महत्व आहे, आतापर्यंत कोणाला कोणाला काय काय प्रचिती आली, मालसर क्षेत्राचं काय महत्व आहे, सती अनुसया क्षेत्राचं काय महत्व आहे, त्याच्यानंतर आपली असणारी बागदी मातेचा संगम आहे त्याचं काय महत्व आहे, एरंडी संगमाचं काय महत्व आहे, या सगळ्या प्रकारच्या गोष्टीचं काय आहे एक महत्व आहे. प्रत्येक असणारा तीर्थाचा महिमा आहे, प्रत्येक असणाऱ्या क्षेत्राचा महिमा आहे. सज्जनो, म्हणून तथा रेवोरी संगमे सांगितलं, ज्या ठिकाणी रेवा माता समुद्राला जाऊन मिळते त्या स्थानाचं विशेष पद्धतीचं महत्व आहे. मग प्रत्येक स्थानाचं महत्व आहे. 3 वर्ष 3 महिने 13 दिवस परिक्रमा करत असताना कोणत्या स्थानामध्ये किती दिवस राहावं, कोणत्या स्थानाचं सेवन कसं करावं, या सगळ्या प्रकारच्या गोष्टी महत्वाच्या आहे. पण ध्यानात ठेवा, एखाद्या वेळी आपल्याला नाही शक्य झालं 3 वर्ष 3 महिने 13 दिवस, बरोबर आहे का नाही? बघा, गरुड आकाशामध्ये किती उंच भरारी घेऊ शकतो. मग गरुडा इतकं चिमणीला उडता येतं का? चिमणीला गरुडा इतकं उडता येत नाही.
मग जरी चिमणीला गरुडा इतकं उडता येत नसेल म्हणून चिमणीनं उडायचंच नाही का, चिमणीने आकाशात जायचंच नाही का, तसं एखाद्याला 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा करण्यासाठी वेळ असेल त्यानं ती जरूर करावी, पण एखाद्याकडे 15 दिवस असेल मग त्यानं परिक्रमा करायची का नाही, त्याने सुद्धा करायची. कशी करायची, गाडीने करायची, बरोबर आहे का. ती 97 दिवसाची जर करायची असेल त्या ठिकाणी तर मग 97 दिवस काढावेच लागतील त्या ठिकाणी, जाण्याचे येण्याचे दिवस पण नाही शक्य. आपल्याकडे 15 दिवस आहेत. 15 दिवस, या 15 दिवसामध्ये एकदा का होईना जीवनात सांगतो गाडीने परिक्रमा करा, गाडीने परिक्रमा करा. आणि मग त्याच्या व्यतिरिक्त जमलं तुम्हाला, काही लोक 70 दिवसात परिक्रमा केली, काही नाही 70 दिवसामध्ये. जो 108 दिवसात परिक्रमा करतो त्याला महापुरुष परिक्रमा म्हणतात. महापुरुष परिक्रमेचं पुण्य त्याच्या पदरीत पडतं. 108 दिवसाची परिक्रमा. जसं आपल्या माळेमध्ये 108च मणी आहेत तशी 108 दिवसाची परिक्रमा जो करतो तिला महापुरुष परिक्रमा म्हणतात. आणि बघा बैरागी बाबा, नेमकं आपण ज्यावेळेस परिक्रमेला गेलो होतो ना त्यावेळेस शेवटी दिवस मोजले, आम्ही काहीच पाहिलं नाही, तर 108च दिवस आम्हाला झाले होते बरं का. 108 दिवस, 107ही नाही आणि 109 नाही, आणि आम्ही काही मोजले नाही आणि पुढं पळापळही केली नाही, काही अट्टहास पण केला नाही, फक्त चालत राहिलो. आमची परिक्रमा नर्मदा मातेने 108 दिवसाची परिपूर्ण करून घेतली, अर्थात महापुरुष परिक्रमा तिला म्हणतात. परिक्रमेचे अनेक प्रकार आहेत. एक जिल्हेरी परिक्रमा सांगितलेली, एक मरकट परिक्रमा सांगितलेली, एक मुंडमाल परिक्रमा सांगितले. त्याच्यामध्ये 108 दिवसाची परिक्रमा तिला महापुरुष परिक्रमा म्हणतात. मग सज्जनो, करा 108 दिवसाची करा, 90 दिवसाची करा, काय करायची ते करा. आणि नाहीच जमलं तर एक करा, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती जाऊन 7 दिवसाचं 15 दिवसाचं एक अनुष्ठान करून या. अनुष्ठान कुठं करायचं मला विचारा, मी सांगतो तुम्हाला. झगड्यामडीचे जगदीश बापू आहे सजनो, एवढे थोर महात्मे. बापू परिक्रमा करत नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरून चालू होते आणि जात असताना आविधा नावाचं स्थान होतं बघा. आपल्याला तिथे जेवायला मिळालं नाही, आविधा, म्हणून झगड्यामडीचे जगदीश बापूने तिथून भोजन आपल्याला आविधाला पाठवून दिलं होतं गाडीमध्ये. सजनो बघा, ते तिथून कसं तरी जेवण खाऊन करून निघाले, पण जिथं आज झगड्या मढी नावाचं स्थान आहे तिथं बापू आले आणि आल्यानंतर बापूला जेवायलाच मिळालं नाही. बापूने काहीच विचार केला नाही, आपल्या जवळचं असणारं ते काठी कमंडल तिथं ठेवलं, आपल्या जवळचं त्रिशूळ तिथं घाडलं आणि बापूने सांगितलं याच जागेवरती मी तपश्चर्या करील आणि याच जागेवरती हजारो लोकांना काय करील, भोजनाची व्यवस्था करील. आज झगड्या मडीच्या बापूंच्या आश्रमामध्ये हजारो लोक रोजचे जेवण करून जातात आणि त्या परिक्रमावाशांसाठी बापू 9 वाजता सकाळी पंगत करतात. किती वाजता? 9 वाजता. सजनो, परिक्रमेचं फार मोठं महात्म्य आहे. प्रत्येक क्षेत्राचा महिमा आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला काही ना काही मिळणार आहे. म्हणून परिक्रमा करत असताना ठीक आहे, आपल्या जीवनात अशा स्थानामध्ये जाऊन 15 दिवसाचं अनुष्ठान करून या. मालसरला डोंगरेजी महाराजांनी आपला देह ठेवला, आपल्याला ऐकायला मिळेल यूट्यूब चॅनलमध्ये, ऐका ते अवश्य ऐका. कसा ठेवला, कशी साधना महाराजांनी जीवनामध्ये केली. सियाराम बाबांनी आपल्या जीवनात आपला देह दवाखान्यात नाही ठेवला. एवढे आजारी होते, म्हटले मला दवाखान्यात ठेवू नका, मला तेली भट्ट्यांना घ्या. आपण थोडंसं दुखायला लागलं का डॉक्टरचा आसरा करतो आणि बाबा त्याने सांगितलं नाही मला दवाखान्यात राहायचं नाही. मुख्यमंत्री त्यांची व्यवस्था करायला तयार होते. कुठल्या पिवळ्या कार्डाची गरज नव्हती, राशन कार्डाची गरज नव्हती. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जी लागली ती ट्रीटमेंट बाबावरती करा, जो लागला तो डॉक्टर, ज्याला जे लागली ती औषधी. पण बाबा औषधीच्या भरोश्यावर बसले नाही. बाबांनी सनावदला सांगितलं, सनकावून सांगितलं मला इथं थांबायचं नाही. पुढे घ्या नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती 2 ते 3 दिवस बाबा तिथं राहिले आणि मोक्षदा एकादशीच्या दिवशी बाबांनी आपला देह, जिथं त्यांनी 14 वर्ष खाली बसले नाही. किती वर्ष? 14 वर्ष खाली बसले नाही. सोपी गोष्ट नाही. आणि ते सर्वांच्या समक्ष झाडाखाली नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती बाबा 14 वर्ष खाली बसले नाही. काही वेळेस नर्मदा मातेनं अशी परीक्षा पाहिली का नर्मदा मातेचं जल असं वाढायला लागलं आणि वाढायला लागल्यानंतर बाबाच्या
बाबाच्या घुटण्यापर्यंत आलं, बाबाच्या गुडघ्यापर्यंत आलं, कमरेपर्यंत आलं, तरी बाबा हल्ले नाही. शेवटी गळ्याला लागलं आणि नर्मदा मातेनं पाहिलं आता परीक्षा पाहण्यात अर्थ नाही. नर्मदा माता तिथून परत गेल्या. एवढं मोठं सामर्थ्य ज्या साधूचं आहे सज्जनो, ते आमचे सियाराम बाबा नावाचे संत आहे. म्हणून अशा स्थानावरती जाऊन 15 दिवसाचं एखादं अनुष्ठान करा. सगळी भोजनाची व्यवस्था आहे, काही चिंता करायची नाही, सगळी व्यवस्था आहे. माहेश्वर नावाचं स्थान आहे, नेमावर नावाचं स्थान आहे. आमचे असणारे बंगाली बाबा, आपण त्यांच्या आश्रममध्ये गेलो तो बंगाली बाबांचं स्थान आहे. कितीतरी स्थान असे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर आपण मातेची सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी परिक्रमा करू शकतो. सज्जनो, काही असो, परिक्रमा 15 दिवसामध्ये गाडीने करा, कोणत्या दृष्टिकोनातून करा, परंतु मात्र प्रत्येक पावलाला भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. सुखे सेव ब्रह्मानंदा गाऊ राम नाम सदा. आणि मग अशी परिक्रमा केल्यानंतर ती आपली परिक्रमा तपश्चर्येमध्ये जमा होते आणि नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती जाऊन तपश्चर्या करावी, अशा पद्धतीचं विधान आहे. नर्मदा तीरे तप कुर्यात या न्यायाने मरणम जान्हवी तीरे. जान्हवी माता जी आहेत, भागीरथी माता आहे, तिच्या किनाऱ्यावरती जर ध्येय सोडला तर मनुष्य मोक्षाला जातो. तसं नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती जो तपश्चर्या करतो तो सुद्धा मोक्ष स्थितीला प्राप्त होत असतो. म्हणून आपल्या जीवनात परिक्रमा नर्मदा मातेची करावी, तपश्चर्या नर्मदा मातेची किनाऱ्यावरती करावी, परंतु ती करत असताना नामस्मरण करत करावी. विठोबा रखुमा सजनो, थोडक्यात फक्त 5 मिनिटात नर्मदा मातेची फक्त थोडक्यात आणि माहिती सांगतो. या ठिकाणी जास्त वेळ घेत नाहीत, 12 वाजलेले आहेत, वरून ऊन पण तापत आहेत, म्हणून जास्त वेळ आपला घेत नाही. 5 मिनिटामध्ये थोडक्यात माहिती सांगतो. अनेक कीर्तनामध्ये मी ते सांगत असतो, परंतु बऱ्याच जणांना मातेचा महिमा थोडासा विस्ताराने कळावा म्हणून पुनरावृत्ती जरी झाली तरी ऐका. कराल विकराल कलिकालामध्ये मनुष्याला तपश्चर्या करणं शक्य नाही, पण माऊली ज्ञानोबा सांगतात, तपे विन दैवत दिधल्या विन प्राप्त गुजे विन हित कोण सांगे. या न्यायाने तपश्चर्याशिवाय भगवत तत्वाची प्राप्ती होत नाही. मग तपश्चर्या जर करायची असेल तर जायचं कुठं? पूर्वीच्या कालखंडामध्ये जंगलामध्ये जाता येत होतं तपश्चर्या करायला, बरोबर आहे का नाही? कारण त्या ठिकाणी कंदमुळं फळं होती. आता जर एखादा राग निघाला तपश्चर्या करायला आणि मग त्यानं पाहिलं सगळ्यात मोठं जंगल नांदूर मधमेश्वरला आहेत आणि मग तो निघाला आणि नांदूर मधमेश्वरच्या फॉरेस्ट मध्ये जंगलात जाऊन बसला. आता तिथं काही वेड्याबाबळीच्या शेंगा खाईल का? काय करील बरं? कशावर तपश्चर्या करील? मग तपश्चर्याशिवाय देवाची प्राप्ती नाही, माऊली ज्ञानोबांचं विधान आहे. मग ही तपश्चर्या करत असताना आपण घरात सुद्धा काही तपश्चर्या करू शकतो. आपण वाचिक तपश्चर्या करू शकतो, आपण मानसिक तपश्चर्या करू शकतो. पण अनेक प्रकारचे प्रतिबंध घरामध्ये येतात. ते येत असताना जर खऱ्या अर्थाने घरामध्ये जर प्रतिबंध जर नसता तर पूर्वीचे राजे राजवाडे एवढा राज्याचा त्याग करून जंगलात गेले नसते, बरोबर आहे का नाही? याचा अर्थ काही का होईना प्रतिबंध हा घरामध्ये थोडाफार का होईना निर्माण होतो. एखाद्याच असे महात्म्य असतात. आपण आंबेवाडीला जर गेलो तर तिथं एक गृहस्थी माणूस आहेत, आपल्याच घराच्या आणि बंगल्यामध्ये वरच्या मजल्यावरती त्या माणसानं 13 कोटी नामस्मरण हातानं लिहिल्याचा संकल्प केलेला आहे. आता ह्या गुरुपौर्णिमेला त्यांना 2 वर्ष होतील.
कुठं कोणाशी बोलत नाहीत, कोणाशी काहीच करत नाहीत. फक्त त्यांनी मला सांगून ठेवलेले, माऊली ज्या दिवशी मला घरी त्रास होईल त्या दिवशी माझी सगळी व्यवस्था तुम्ही करायची. मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे, ज्या दिवशी तुमच्या तपश्चर्येत बाधा येईल आणि तुम्हाला माझी गरज पडेल तिथपासून जितक्या दिवस तुम्ही तपश्चर्या करणारे तुमच्या जेवणा खावणासहित सगळी व्यवस्था मी माझ्या पद्धतीनं करील. कुठल्याच प्रकारचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. पण 2 वर्ष झाले घरामध्ये नामस्मरण चालू आहे. त्यांचं नाव आहेत बाळासाहेब आणि त्यांचं आडनाव आहे त्या ठिकाणी असो. तर ते बाळासाहेब आप्पा नाही का तळेकर हे परिक्रमे त्या साधनेला बसलेले. त्याच्यानंतर म्हाळसाकोरला जर गेलं तर एक व्यक्ती आहे, त्यांचं नाव बाळासाहेब मुरकुटे. ती व्यक्तीसुद्धा आपल्या घरामध्येच साधनेला बसत असते. 4-4 महिने ते आपलं स्थान सोडत नाहीत. असं एक व्यक्तिमत्व ते. पण हे सगळ्यांना शक्य होत नाही. एखादेच जनक राजा राज्य करत असताना आपल्या जीवनात परमार्थ करू शकतात, बाकीच्यांचं त्या ठिकाणी सांगता येत नाहीत. म्हणून एवढ्यासाठी जरी आपल्याला आपल्या घरात परिक्रमा म्हणजे तपश्चर्या करता आली नाही तरी थोडा दिवस आपल्या जीवनातला काढा. आणि जे साधू महात्मे नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती साधना करतात, तपश्चर्या करतात, नामस्मरण करतात, अशा साधूंच्या संगतीमध्ये जाऊन राहा. जीवनामध्ये तुम्हाला तपश्चर्या वेगळी करण्याची गरज नाही. त्या साधूचं डोळ्याने दर्शन करणं ही डोळ्याची तपश्चर्या आहे. त्याच साधूच्या नामाचं नामस्मरण करणं ही वाचिक काय आहेत तपश्चर्या आहे. त्या साधूनं सियाराम बाबांनी कसं तप केलं एवढं मनाने आठवणं ही सुद्धा मानसिक तपश्चर्या आहे. सजनो बघा, नर्मदा मातेच्या किनाऱ्यावरती गेल्यानंतर हा तपश्चर्याचा प्रांत आहे. ती तपश्चर्या करत असताना प्रत्येक पावलाला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ह्या न्यायाने सजनो प्रत्येक पावलाला नामस्मरण करायचं. नर्मदे हर बोलो नर्मदे हर 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 नर्मदे हर बोलो नर्मदे हर नर्मदे हर बोलो नर्मदे हर नर्मदे हर बोलो नर्मदे हर नर्मदे हर बोलो हर 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 नर्मदे हर बोलो नर्मदे हर नर्मदे हर बोलो नर्मदे हर नर्मदे हर बोलो नर्मदे हर 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 नर्मदे हर बोलो नर्मदे हर नर्मदे हर नामस्मरण करा. नर्मदा मैया तुम्हारी जय जय हो, जटा शंकरी तुम्हारी जय जय हो, माये देवा तुम्हारी जय, चिरसा मैया तुम्हारी जय जय हो, शोन मैया तुम्हारी जय जय हो. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर त्राहि माम, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर रक्ष माम, नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर पाहि माम. असं मैयाचं नामस्मरण करा, चिंतन करा. तिच्या 15 नामांचा जप आपण आपल्या जीवनामध्ये करा. हा एक तपश्चर्याचा भाग आहे. नर्मदा मैयाचं उद्गमस्थान छत्तीसगड राज्यामध्ये, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडची बॉर्डर फक्त नर्मदा मातेची जिथं उगमस्थान आहे तिथून खालच्या भागामध्ये पश्चिमेकडे आहेत मध्य प्रदेश आणि तिथून असणाऱ्या पूर्व भागाकडे जे स्थान आहे तो आहे छत्तीसगडचा प्रांत. तिथून विंध्य नावाचा पर्वत, त्या पर्वताचा पुत्र मेकल नावाचा पर्वत, या मेकल नावाच्या पर्वतावरून अमरकंटक, कंटक म्हणजे वन, अमर नावाच्या वनामधून कदाचित मला असं वाटतं की जे अमर क्षेत्र आहेत, ज्या अमर क्षेत्रामध्ये भगवान शिवशंकर परमात्मा नित्य साधना करतात त्या क्षेत्राला अमर क्षेत्र म्हणतात. आणि अशा अमर क्षेत्रात, अशा अमरकंटक अमर जंगलामध्ये आणि नर्मदा मातेनं काय केलेलं आहे तर आपल्या जीवनामध्ये तिचं उद्गमस्थान ते आहेत. तिथंच जवळ ज्वालेश्वर नावाचं तीर्थ आहे. बघा, ओंकारेश्वरला गेल्यानंतर तुम्ही गाडीने जरी परिक्रमाला गेले तरी त्या व्यक्तीला सांगायचं, बाबा आम्हाला अमरेश्वराचं दर्शन करायचं आणि आम्हाला ज्वालेश्वराचं दर्शन करायचंय. येत असताना परिक्रमेला अमरकंटकला येण्यापूर्वीच 16 किलोमीटर अंतरावरती एक ज्वालेश्वर नावाचं तीर्थक्षेत्र आहे. बघा, अमरकंटक
अमरकंटक क्षेत्रामध्ये जी माईकी बगिया आहेत, अशा असणाऱ्या माईकी जी बगी आहे, या बगियाच्या थोडंसं तुम्ही खाली गेल्यानंतर, पुढे गेल्यानंतर दूधारा कपिलधारा नावाचं क्षेत्र आहे. या दूधारेचं किंवा कपिलधारेचं जल भरायचं आणि भरल्यानंतर ज्वालेश्वराला जाऊन चढवायचं. जर तुम्ही दूधारा किंवा कपिलधारेचं जल भरलं आणि भरल्यानंतर जर समजा कदाचित तिथं जाऊन आमरेश्वराला आणि ज्वालेश्वराला जर चढवलं तर काशीची कावड रामेश्वरला नेल्याचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडत असतं. असं क्षेत्र जर कोणतं असेल तर वरती गेल्यानंतर त्या क्षेत्राचं नाव अमरकंटक. अमरकंटकच्या आतमध्ये दूधारा कपिलधारा. पुन्हा त्या दूधारा कपिलधाऱ्यावरती गेल्यानंतर एक मीरामाई नावाच्या महान साध्वी, त्यांची तपश्चर्याची भूमी, त्या मीरामाईचं दर्शन करा. मग आपल्या जीवनात लक्षात येईल की आपण बाई माणूस असून आपल्या जीवनात परमार्थाला कुठल्याच प्रकारची अडचण नाही. पहा आमच्या मीरामाईकडे आणि मग तुम्हाला कळेल की या साध्वी जीवनात कशी तपश्चर्या करतायत, केवढी घनघोर तपश्चर्या. अंगावरती त्यांच्या कुत्रे बसलेले असतात, त्या ठिकाणी उंदरं मांजरं सगळे खेळतात. एवढी मोठी धर्मशाळा आहे, एवढी मोठी धर्मशाळा, पण माई त्या धर्मशाळेकडे पाहत सुद्धा नाही. आणि सज्जनो, कुठं आपण शूलपाणेश्वरच्या जंगलामध्ये मामा लुटतील का? अरे लुटायला राहतं काय? तरी सुद्धा एवढा धसका माणसं पूर्वीचे घ्यायचे. आता ते गेलं, लुटमारीचं क्षेत्र गेलं. कसं लुटलं जातं याच्यामध्ये नर्मदा गौमाता यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही पहा. शूलपाणेश्वर 21 वर्षापूर्वीची शूलपाणेश्वर जंगलामधील परिक्रमा, तो भाग मी दुसरा का तिसरा भाग टाकलेला आहे, तो अवश्य पहा. तो कालखंड आता निघून गेला, पण छोटासा आपल्या जीवनामध्ये असणारा त्याग आपण करू शकत नाहीत. एवढी मोठी धर्मशाळा मीरामाईला बांधून दिली, पण माई तिथं थांबत नाहीत. आलेले परिक्रमावाशाला थांबायचं तर थांबा, काय करायचं असेल ते करा, स्वतः मात्र एका झोपडीत राहतात. सजन या अभंगात सांगितलेले लोभ ममता दौडू आशा, उदर व्यथेचा वेळवळसा, न करू आणि कसा यासा वासुदेवा वाचोनी, तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ, संता संगे शिव वासुदेव धनिवरी. मग झगड्यामडीचे जगदीश बापू असतील, डेडियापाडाचे सुरेंद्र बापू असतील, लेपाचे लालबाबा असतील, शूलपाणेश्वर जंगलातील लखनगिरी बाबा असतील, झगड्यामडीचे जगदीश बापू असतील, मीरामाई नावाच्या संत असतील, पतईचे असणारे दादाजी असतील, बांद्राभांचे असणारे दादाजी असतील, या महात्म्यांच्या सानिध्यामध्ये तिथं गेल्यानंतर त्यांनी कशी तपश्चर्या केली हे आपण आपल्या जीवनामध्ये आणि पहा. मग आपल्या जीवनात तपश्चर्या म्हणजे काय आपल्याला कळेल. सजनो, हाच या अभंगाचा मार्मिक अशा पद्धतीचा अर्थ आहे. ही नर्मदा माता नियमावर हे मातेचं नाभिस्थान आहेत आणि त्या ठिकाणी समुद्राला नर्मदा माता जाऊन मिळालेले आहे. अखंड धार उगमापासून तर समुद्रापर्यंत 2-3 नद्यांचे आहेत, 4-5 नद्यांचे असेल, पण त्यापैकी एक नदी आहेत नर्मदा माता. जरी भागीरथी मातेची धार अखंड आहे, पण भागीरथी मातेची परिक्रमा आपण करू शकत नाहीत. जरी गोदावरी गंगेच्या किनाऱ्यावर आपण राहतो, पण गोदावरी गंगा मातेची परिक्रमा सामान्य नाही. आम्ही आत्ताच 1.5 महिन्यापूर्वी गाडीने गोदावरी गंगेची परिक्रमा करून आलो. किती कठीण आहेत, प्रत्यक्षात आमची मुलाखत घ्या म्हणजे तुमच्या लक्षात आणून देईल किती कठीण आहे ही परिक्रमा करणं. पण त्या तुलनेमध्ये नर्मदा माता ही सर्वांची आई आहेत. कोणी जाऊ द्या, ज्याला हिंदी येत नसेल त्याने जा, नाही का. एक दिवस बाबाच एकदम अरे किधर जाना, तो म्हणे इधर जाना, बरं का. बाबा म्हणे इधर कुणीकडं, नाही का. म्हणजे त्या ठिकाणी अर्धी मराठी ना अर्धी हिंदी, तरी सुद्धा बाबाला परिक्रमेला अडचण आली का? नाही आली. सज्जनो, अशी परिक्रमा जर कोणती असेल तर ती आमची नर्मदा मातेची परिक्रमा आहे. सगळ्यांना सेवे, लहान मुलं जरी भेटले तरी नर्मदे हर, नर्मदे हर अशा पद्धतीचा आवाज देतात. कुठेही गेले तरी भोजनाची व्यवस्था होते, कुठेही जरी गेले तरी निवासाची व्यवस्था होते, कुठेही जरी तुम्ही गेले तरी 4 महिन्याचा चातुर्मास करू शकतात आणि कुठल्याच प्रकारची चिंता नाही. असं क्षेत्र म्हणजे नर्मदा मातेचा किनारा. म्हणून जीवनात एकदा तरी परिक्रमा करा. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर हो, झालेली सेवा परमात्मा चरणांमध्ये समर्पित करूया. याच ठिकाणी आपण सेवेला पूर्णविराम देऊया.